विशाळगडच्या मुद्द्यावर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या। अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटकांना विशाळगड खुला करू नका, हिंदुत्ववादी संघटनांची ही मागणी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील केलं जाणार आहे। विशाळगडावरील उरुसावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे। विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटकांसाठी खुला करू नये या मागणीसाठी आता हिंदुत्ववादी संघटना पुन्हा आक्रमक झाल्यात। आज यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे। विशाळगड घटनेनंतर तब्बल 6 महिन्यांनी गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। मात्र जोपर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटनासाठी खुला करू नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली। विशाळगडावर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करायची होती। हिवाळा संपल्यानंतर सुद्धा अतिक्रमण हटाव मोहीम चालू झाली नाही। त्यामुळे अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत गड पर्यटनासाठी खुला करू नये अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांनी केली। शिवाय दर्ग्यात भरणाऱ्या उरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला अशी मागणी देखील यावेळी त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। विशाळगडावरील अतिक्रमण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी सुरू करू नये अशा पद्धतीची मागणी घेऊन आता हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। मी सध्या कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा आहे आणि आपण बघताय विशाळगडावरती जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात यावं आणि त्यानंतरच पुन्हा एकदा हे विशाळगड पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी घेऊन हे सगळे धरणे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे जो उरूस देखील या विशाळगडावर होतो तो देखील या ठिकाणी बंद करण्यात यावा अशी देखील मागणी करते। यासाठी नितीन शिंदे देखील या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल, एकंदरीतच गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे मात्र त्या ठिकाणी ती अतिक्रमण मुक्त जे आहे ते करण्यासंदर्भातलं आंदोलन आहे ते वेळोवेळी तुम्हाला करावं लागते। आता देखील धरणे आंदोलन तुम्ही करताय, काय मागणी नेमकी आहे? प्रतापगडाच्या पायथ्याशी मराठ्यांनी मारलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलेला मुस्लिम सरदार अफजल खान त्याचं जशा पद्धतीनं उदात्तीकरण झालं होतं तसंच विशाळगडावर मलिके रेहान हा मुस्लिम सरदार आहे, मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार, आणि त्याचं त्या ठिकाणी उदात्तीकरण झालं। 1 2 नाही 3 मजली त्या ठिकाणी मोठा दर्गा बांधलेला आहे। जे भक्त त्या ट्रस्टी होते त्या मलिके रेहानच्या दर्ग्याचे ते ट्रस्टी कोर्टामध्ये गेले आणि पावसाळ्याचं कारण सांगून ती मोहीम थांबवली गेली। परंतु पावसाळा संपल्यानंतर तोडा अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर वास्तविक त्या ठिकाणी ती मोहीम सुरू करायला पाहिजे होती, पण ती सुरू केली नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत की ताबडतोब हे काम सुरू करा आणि संपूर्ण गड रिकामा करा। फक्त थडगी राहिली पाहिजेत। अफजल खान आणि सय्यद बंडाचं जसं थडगं राहिलं होतं तसं मलिके रेहान या मुस्लिम सरदाराचं थडगं आणि वर एक वीट सुद्धा शिल्लक राहता कामा नये। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।